आई, हल्ली तुम्ही रूम मध्ये बराच वेळ एकट्या एकट्या असता का हो? अगं रुपालीचं कळल्यापासून ना जीवात जीव नाहीये बघ. आणि ती दिसली ना की जास्तच घाबरायला होतं. त्यापेक्षा असं वाटतं मी बरी आणि माझी बेडरूम बरी. रुपाली वहिनी पुन्हा बोलायला आली होती का? नाही, पण माझ्या मनातली भीती ना जाता जात नाहीये. खरंय, माझ्याही बाबतीत तसंच आहे. आई, तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला कंटाळा आला ना की तुम्ही माझ्या किंवा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये या किंवा आम्हाला इथे बोलवा, आपण गप्पा मारत जाऊ. म्हणजे वेळही जाईल आणि रुपाली वहिनीचं टेन्शन सुद्धा नाही येणार. नेत्रा, अशी का बघतेस? आत ये ना. नाही, काही नाही. चहा नाश्ता झाला का? हो, सकाळीच झालाय नाश्ता, आता चहा झाला. आजी, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो, पण असं का विचारतेस? नाही, काही नाही, सहज विचारलं. तुमची औषधं गोळ्या सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? हो. सकाळच्या गोळ्या घेतल्या का? हो, मगाशीच घेतली. बरं, काही औषध एखादं संपलं, गोळ्या संपल्या तर मला लगेच सांगा, मी घेऊन येईन. बर. तुम्हाला नक्की काही त्रास होत नाहीये ना? नाही ग, अगं मला काय धाड भरलीये. बरं, काही वाटलं तर मला लगेच तुम्ही फोन. तुमचा फोन कुठे? तिकडे. फोन फोन तुम्ही जवळच ठेवा. काही वाटलं तर लगेच फोन करा मला, मी लगेच येईन इथे. हो हो, किती काळजी करतेस. तू असताना मला कसं काय होईल? त्या दिवशी माझ्या खोलीत साप होता. तू काय झडप मारलीस त्या सापावर. माझी शूरवीर नाचून असताना मला काहीही होणार नाही. आणि तू मला काही होऊ देशील का? केतकी, रुपालीचं कळल्यापासून आपल्याला खूप भीती वाटते. हे सगळं तो नागच तर घडवणार नसेल? आपण आजींना सांगितलंय की खोलीतच थांबा. आणि त्या दिवशी तो नाग त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना दंश करणार होता.
तसंच काहीतरी घडणार असेल. मी अजित बरोबर थांबते. साहेब अजितला एकटं नाही सोडू शकत ऐक आपण. माझं मित्र ऐक माझं प्लीज. मित्रा बी प्रॅक्टिकल. हे बघ, तुला संकेतात तेच दिसतं ना जे घडणार आहे. हे कधी ना कधीतरी घडणार आहे मित्रा, पण मित्र हे माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट आहे. पण मित्र हे युद्ध आहे आणि आपण सगळे सामील आहोत या युद्धात. मी पण एक सैनिक आहे या युद्धात. मित्र हे बघ, तुझं आत्ता वरसईला जाणं खूप गरजेचं आहे आणि मी थांबेन मित्र आजी बरोबर. एक सेकंड सुद्धा माझ्या नजरेच्या आड होऊ देणार नाही मी आजीला. मी काळजी घेईन तिची. तसंही तो नाग माझं काहीही बिघडवू शकत नाही. त्या नागाबरोबर विरोचकाबरोबर मी लढेन मित्रा. आत्ता म्हणतात ते बरोबर आहे मित्रा. आत्ता आपल्यासाठी एक एक सेकंड महत्वाचा आहे. जर या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी नाही झालं तर खूप मोठा अनर्थ होईल मित्रा. नाही, पण यावेळेला तसं काही कळण्याचा मार्गच नव्हता. आपलं काम लवकरात लवकर आटपून घरी जायला हवं. रुपालीला संशय यायला नको. ते सगळं होईल ना हो व्यवस्थित? सगळं होईल व्यवस्थित. देवी आईवर सोड सगळं. तीन शक्ती एकत्र आणायच्यात. बघू ते काय भानगड आहे. या विरोचकाच्या शक्तीपेक्षा असं काय मोठं आहे ते बघायचंच आहे मला. विरोचकाने दिलेला आदेश आज पूर्ण व्हायलाच हवा. मी अपयशी ठरले तर माझा अंत निश्चित. आज आजीला दंश केल्यावर ती मरायलाच हवी. काय आज ऑफिसला नाही का जायचं? नाही. का नाही? म्हणजे आज कशी काय सुट्टी मिळाली तुला? मिळाली नाहीये, काढली आहे सुट्टी. हम्म. बायको घरी नाहीये, कामाचं काही टेन्शन नाहीये. सो आज मी फक्त माझ्या आजीला त्रास देणार आहे. आजी, आज मला तू मी लहान असताना सांगायचीस ना तशा गोष्टी सांग. डोक्याला छान तेल लावून चंपे कर. अरे काय झालंय काय तुला आज? मी म्हटलं ना आजचा दिवस मी फक्त तुझ्यासाठी काढलाय म्हणून. हे बरं केलंस. सुषेण इथे थांबला तर मी आजीनं दंश कसा करणार? आत्या, अद्वैत साहेब आता आपल्या सोबत आहेत त्यामुळे बळ मिळालंय ना. खरंय. अद्वैतला या सगळ्या गोष्टी मान्य होणं खूप महत्वाचं होतं. अद्वैत साहेबांनी सगळं स्वीकारलंय. बोल. इथे गोंधळ झालाय. काय झालं? सुषेण
आजींच्या खोलीत जाऊन बसलाय. म्हणजे तो फाईल घ्यायला आला होता, तो गेलाच नाही ऑफिसला? नाही, आजींच्या खोलीतच आहे आणि बहुतेक दिवसभर तिथून हलणार नाही असं म्हणतोय. हे बघ अस्तिका, संधी मिळेल. असं किती वेळ राहणार आहे तू बसून तिथे? जाईलच तो. तो गेला की लगेच दंश कर म्हातारीला. संधीचं सोनं करून घे. प्रयत्न करते. हे बघ, पुण्याबाहेर पडलोय आम्ही. साधारण तासभर जाईल. मी फोन करते तुला. फोन आल्या आल्या लगेच दंश कर म्हातारीला. ठीक आहे, दंश कर आणि लगेच फोन कर मला. करते. अरे चालो चालो, मज्जा आवसे, मज्जा मज्जा मज्जा. बस इकडे, अय्या बेसो बेसो. अरे अगं बस असती का? पार्टीच्या पार्टी. प्लीज प्लीज प्लीज. अरे लो, खाओ 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 खाओ. पार्टी कसली आहे पण ही? अशी मध्येच दुपारी अचानक कसं काय पार्टी ठरवलीस? बघ ना, इथे बस. आज काय झालंय त्याला तेच कळत नाहीये मला. हो पण मज्जा येते ना हे पार्टीचे तो, है ना? खाओ खाओ बता. नेत्रा असायला हवी होती. खरंच नेत्रा गेलीये कुठे? आजी, तू सगळ्यांना तो किस्सा सांग ना. ते नाही का, तू लहान असताना तुला फिल्म मध्ये काम करण्यासाठी ऑफर आली होती, मग घरात काय झालं होतं? नको रे. फिल्मनी ऑफर? तुला माहिती ना ती? नाही माहिती. सिरियसली? आजी? खरंच? विचार, आजी सांग. सांगा नाही. बोलो बोलो बोलो. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तनुचा फोन. बघ कुठे. हॅलो तनु, हा क्याच है? अरे लवकर या ना, आम्ही पार्टी करतोय सगळे. या या या. ओके बाय. जल्दी या. निघाला? बोलो बोलो. हवे त्याचं काय झालं माहितीये का? मी लहान असताना ना, शाळेत होते ना, तेव्हा नाटकात काम करत होते. तर पाहुणे आले होते आणि त्यांनी माझं नाटक पाहिलं आणि सॉरी, तुम्ही कंटिन्यू करा, मी आलेच. आज्ञा. पुढच्या 1 मिनिटाच्या आत म्हातारीला दंश कर. आत्या. आत्या.
रुपाली म्हात्रेचा फोन आहे. बघ काय म्हणते. हॅलो, कुठे आहेस ग? हॅलो, आवाज येत नाहीये. ऐकू येत नाहीये का तुला? हॅलो, येतंय का ऐकू? बोल. चूक केलीस तू नेत्रा, घोड चूक केलीस. आता जिथे आहेस ना तिथेच राहा. तुझी लाडकी आजी, आमच्या सगळ्यांची म्हातारी गेलीये. नागाने दंश केलाय तिला, तू दुर्लक्ष केलंस म्हणून. पोस्टमॉर्टम करावं लागेल, ॲम्ब्युलन्स बोलून घ्या. आजी, आजी उठ ना ग. डोळे उघड ना आजी. आजी, बाबा सांगा ना आजीला डोळे उघडायला. आजी, नागाला सगळीकडे शोधलं, पण तो नाही सापडला. मी म्हणाले होते, नाग खूप विषारी आहे. काळजी घ्या. पण आजी बाथरूम मध्ये गेल्या आणि सॉरी. बाबा हे सगळं त्या रुपाली अद्वैत, पुन्हा नेत्राला फोन ला. शेखर सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण आता मी त्या नागाला नक्की शोधेन. अस्तिका, तू काही करणार नाहीस. आपण बोलूया या विषयावर नंतर. तू तुझ्या रूम मध्ये जाऊन थांब.
अद्वैतला काहीतरी कारण द्यावंच लागेल. इतका वेळ कुठे होते मी असा विचारणारच तो. पण अजून कसा फोन आला नाही? नसेल लागला फोन. मरू दे. करतोयस तू? मी आई आहे ना तुझी. कोण आई? कुठली आई? माझी आई फक्त ती आहे, ममता राजाध्यक्ष. तू राक्षस आहेस, विरोचक आहेस आणि मी वध करणार आहे तुझा. अद्वैत थांब. तुझ्या जर रुपाली वागलास तर तुझ्याकडे ते एक फरक काय राहिला? आधी काय झालंय? शेखर असं का बोल? शेखर का वागताय असं माझ्या बरोबर तुम्ही सगळे? तेजस, तेजस बघ ना असं का बोलतोय आधी मला? अरे आधी नेत्राने भरवलंय का सगळं डोक्यात तुमच्या? हो. भरवलं नाहीये, सत्य सांगितलं. तुला म्हणाले होते ना मी, तुझं सत्य सगळ्यांसमोर आणेन विरोचका. आता कितीही रड नाही तर नाटकं कर. कोणीही विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर. तुझी दोन्ही रूप आता सगळ्यांसमोर आलीत. एक विरोचकाचं आणि दुसरं त्याहून भयानक रूपाली म्हात्रेचं. आता या युद्धात नेत्रासोबत मी सुद्धा आहे. आता दोघांचाही अंत होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती रूपाली म्हात्रे नाही, ती विरोचक आहे.
थांब. काय करतोस? बोल. नाही मी तुला. अद्वैत तू चल चल आधी. अद्वैत अद्वैत चल. बाबा सोडा मला, मी नाही सोडत. साहेब नाही. अद्वैत शांत हो आधी. बाबा सोडा. अद्वैत काय 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 करतायत हे असं? का बोलतायत? मी तू तू का रडतेस अगं? मी नाही मारलंय ग, मी नाही मारलंय तुझ्या बाळाला. खरंच तो तो विरोचक आहे ना, तो ताबा घेतो माझ्या शरीराचा. आणि खरंच मी अगं घाबरू नको. सगळं तो विरोचक माझ्या शरीराचा ताबा घेतो. आणि तू घाबरू नकोस. मी आई आहे तुझी. मी विरोचक आहे, पण त्या विरोचकाचा अंश तुझ्यातही आहे. नाही काही होणार तुला, नको घाबरूस. तेजस, फाल्गुनीला घेऊन जा. या बाईला नाही, पण नंतर बोलू यावर. फाल्गुनी ताईंना तुमची गरज आहे, त्यांना घेऊन जा. फाल्गुनी बरं झालं सत्य सगळ्यांसमोर आलं. आता कुठलीही लपवाछपवी नाही. जे काही आहे ते थेट. काउंटडाऊन सुरू झालंय. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मी माझ्या कर्माची फळ भोगतोय, भोगली आहेत. पण आता मी समाधानी आहे. का माहिती? जरी मी राक्षसाच्या प्रेमात पडलो असलो तरी माझी शिक्षा आता संपली आहे. मला तर अजिबात त्रास होत नाही. खूप छान वाटतंय, हलकं हलकं वाटतंय. आता मी फक्त मजा पाहणार. राक्षसाला तडफडताना पाहणार, मरताना पाहणार,
मी मरणार नाही, मी मारणार. मित्र, तूच म्हणाली होतीस ना मला, अस्तिकाला देवी आईनंच कदाचित आपल्या घरी पाठवलं असेल. आणि म्हणूनच कदाचित नाग तिच्या समोर येत नसेल. खरंच असं असेल ना तर अस्तिका जास्तीत जास्त वेळ घरच्यांबरोबर असेल ह्याची काळजी आपण घ्यायला हवी, किंवा तसे प्रयत्न तरी करायला हवे. मित्र, पण हे सगळं किती दिवस चालणार? अस्तिकाला असं 24 तास आपण सगळ्यांच्या बरोबर नाही ठेवू शकत. बरोबर आहे तुझं. आणि अस्तिका हा तात्पुरता उपाय आहे. अस्तिका घरात असणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आपण लवकरात लवकर वरसईला जाणं आहे. तिथे तुम्हाला विरोचकाचा कायमचा अंत करण्यासाठी काहीतरी उपाय सापडेल नक्कीच. आपण उद्या सकाळीच निघूया. काय झालं? हे त्रिनयनेचं चिन्ह आहे. नेत्राच्या गळ्यातल्या लॉकेटवर हेच चिन्ह आहे. इंद्राणीच्या ब्रेसलेटवर सुद्धा हेच चिन्ह आहे. आणि मनोरमाच्या हाडावर सुद्धा हे चिन्ह आहे. म्हणजे मनोरमाच्या शक्तीचं गूढ आहे. यातच काहीतरी सावध राहावं लागेल. मित्र, काय होतंय तुला? त्रास होतोय का काही? हा, तू तू अशी गाडी नको बसू. उठ उठ, सावकाश सावकाश. काय झालं मित्र?
सावकाशी बस मित्रा, सावकाश. मित्रा काय झालंय? मी पाणी देतो तुला, थांब. पाणी पाणी. मित्रा काय झालं? हा, काही त्रास होतोय का तुला? त्रास होतोय का काही? मित्रा काय होतंय? तुला संकेत आला होता का? काय झालं नेत्रा? अस्वस्थ वाटतंय. नेत्रा, असं वाटतंय काहीतरी घडणार आहे. नेत्रा, काहीही घडू देत, मी आहे तुझ्यासोबत. हल्ला झालाय विरोचका, हल्ला झालाय तुमच्यावर. काय 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 बोलतेस तू? घरात होता पण ऐकेल कोणतरी. जा जा तुझा. हे त्रिनयनेचं चिन्ह तुमच्यावरचा हल्लाच आहे. असं तर नसेल ना की देवी आईने विरोचकावर हल्ले करायला सुरुवात केली आहे? कदाचित देवी आई विरोचकावर आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हाच विरोचकाचा अंत असेल का? असू शकतं. हे त्या त्रिनयनेचं अस्तित्व आहे. ती तुमच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते. लवकरात लवकर तुम्ही हे चिन्ह तुमच्या शरीरावरून काढून टाका. बघितलंस माझं भय? विरोचकाचं भय असतं, विरोचकाला भय नसतं. ही त्रिनयना माझ्या हातावर बसली ना, बसू दे. शिरच्छेद करणार मी तिचा. विरोचकावर हल्ला झालाय, हा विरोचक प्रतिहल्ला करणार. बघूया त्रिनयनेच्या लेखी काय करतात. हे चिन्ह तुझ्या हातावर आलंय की तू आणलंय ते तुझं तुलाच माहिती.
पण याचा अर्थ एकूण एकच होतो. आत्या म्हणाल्या तसं, विनाश, विरोचकाचा अंत. कित्येकदा सांगितलं मी तुला, शरण ये, सगळे गुन्हे कबूल कर, या घरातली माणसं चांगली आहेत, तुला माफ करतील. पण आता त्याचाही काही उपयोग नाहीये. देवी आईच्या पायावर नाक जरी घासलंस ना, तरी आता देवी आई तुला माफ नाही करणार. कोण देवी आई? ती कोण मला माफ करणार? हं? मी विरोचक आहे. तुझ्या त्या देवीला शरण यावंच लागेल मला. आणि ती देवी नाहीये, दगडे दगड नुसता. इतक्या जणांचे जीव घेतेय मी, काही करू शकत नाहीये ती. बसून तमाशा बघते फक्त. विनाश, अंत माझा नाही, तुमचा. हा विरोचक अंत करणार, एकालाही सोडणार नाही. तुमच्या त्या देवीला तर नाहीच नाही. आत्ता ह्या विषयावर चर्चा नको. अद्वैत, काय करायचं? साहेब, तुम्ही जाऊन अस्थि विसर्जन करून या. हो, पण कुठे जायचंय? उत्तराखंडला की वाराणसी? जी नेहमी म्हणायची की तिला वाराणसीला खूप शांत वाटतं. ठीक आहे, पण अद्वैत मी पण येईन तुझ्यासोबत. ठीक आहे. झालं सगळं विधी? सर्व विधी व्यवस्थित झालेत. मी ड्रायव्हरला सांगितलंय तुम्हाला सोडायला. तुम्ही निघालात तरी चालेल. काय गो म्हातारे, अशी कशी निघून गेलीस? आता कोणाच्या चेहऱ्याकडे बघायचं आम्ही? सांग बघू. असो असो, जिथे असशील तिथे सुखी राहा म्हणजे झालं.
एक दिवस असं झालं की त्या सिंहाचा माकडिणी बरोबर सामना झाला आणि सिंहाने तिला तिची लायकी दाखवली. संपवून टाकलं तिला आणि तिच्या बरोबर तिच्या टोळीतल्या प्रत्येकाला एक एक करून संपवलं. कळली का गोष्ट? हे जंगल म्हणजे कलियुग. आणि कलियुगातली माकडीण म्हणजे ही नेत्रा. आणि आणि तुम्ही सगळे या माकडीणीची टोळी. आणि सिंह म्हणजे हा विरोचक, कलियुगातला विरोचक, आणि हाच जिंकणार. फोटो 1 2 3 असेच फोटो लागणार. मी ते लावणार. जो कोणी त्रिनयनेला सामील होईल त्या प्रत्येकाची ही अशीच अवस्था होणार आणि त्या प्रत्येकाचा फोटो इथे भिंतीवर लागणार. खेळ सुरू झालाय. आई, आजवर राजेंनी या देवाऱ्यात दिवा लावला. देवधर्म, उपास तापास सगळं केलं आजींनी. तुझ्यावर मनापासून श्रद्धा सुद्धा ठेवली. पण आज आजीच आमच्यामध्ये नाही. आई, असं का घडलं? आमच्या आजींना का हिरावून घेतलंस? त्यांचा काय दोष होता? या युद्धात निष्पाप लोकांचा बळी का जातोय? सगळं नियतीप्रमाणे घडत असेल, तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं घडत असेल, पण या सगळ्यात मी माझ्या माणसांना, माझ्या नात्यांना का गमावते? आई, आता या सगळ्यात आणखी कोणाचा बळी नको जायला. मृत्यू आणि माझ्या घरातल्या प्रत्येकाच्या मध्ये आता मी उभी असेल. आई, मला बळ दे. अद्वैत फोन करतोय तुला, तुझा फोन लागत नाहीये. मी करते. तूच म्हणाली होतीस ना, आता रडायचं नाही, आता लढायचंय. मग तुझ्याच डोळ्यात अश्रू. अद्वैत तुझ्या शब्दावर तिकडे गेलाय आणि घरच्यांना सुद्धा एकच आशा आहे की तू त्यांना संकटातून बाहेर काढशील, आणि तूच खचलीस.
कळतंय मला आत्या. नाही खचणार मी, नाही हरणार आणि थांबणार तर मुळीच नाही. त्रिनयना देवी आईची मुलगी आहे मी. नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष. मी माझं कर्तव्य पूर्ण करणारच. आलंच. काकू बसा बसा. हा हे घ्या पाणी घ्या, पाणी घ्या. सावकाश. शांत व्हा काकू. इथे कसलीही भीती नाहीये काकू, तुम्ही आधी शांत व्हा. कशी शांत हो नेत्रा? तू बघितलंस ना तिने काय केलं? हा, माझी मान धरली तिने, माझी मान आकडली होती. नेत्रा काय झालं? माझी मान आकडली होती. आता आता बरी झाली. माझ्या मनोरमा ताईला त्रिनयना देवी आईचं वरदान होतं. मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी यांच्या वेदना फक्त स्पर्शाने दूर करण्याचं वरदान होतं तिला. नेत्रा काय झालं? नेत्रा माझी मान अचानक बरी कशी झाली? तुला माहितीये काही? नाही का, थोडीच आखडली असेल, मोकळी झाली असेल आता. नेत्रा आई काय किती रडताय? आधी रडणं थांबवा. शांत व्हा ती. शांत व्हा बरं. मी आता आहे ना इथे. शांत व्हा. ती रडताय. मला खूप भीती वाटते नेत्रा. तेजस पण घरी नाही आणि आम्ही इकडे एकटाच असतो. सासूबाने काहीतरी केलं तर? असं काही होणार नाहीये. ऐकलं तुम्ही मी काय म्हणाले? मी आहे ना आता. अजिबात रडायचं नाही. प्लीज तू आमच्या सोबत थांबत जा प्लीज. प्लीज. मी काय म्हणते ना ते आता शांतपणे आहे का? एकटं राहून नाही, एकत्र राहून लढायचं. दार उघडून कोणी आलं तर सगळंच संपलं. काकू, नाग नाहीये इथे कुठेच. मी खरंच पाहिला होता. तिथे होता. पण केतकी, जर नागाला बाहेर जायला जागाच नाहीये तर तो जाईल कसा? तो इथेच असेल ना. कदाचित
तू दार उघडलंस तेव्हा बाहेर गेला असेल. शक्यच नाही. मी नागाला बघितलं आणि पटकन बाहेर गेले, दरवाजा लावला, फाल्गुनीला सांगितलं, तुम्हाला बोलवायला सांगितलं आणि तुम्ही बघितलं मी इथेच आहे. केव्हापासून तो कसा जाईल? तो आहे इथेच आहे. काय झालं? तुम्ही होतात कुठे? अरे तुम्हाला बाहेर खूप शोधले मी. क्या आता? पण झालंय काय? नाग होता आतमध्ये. नाग आला होता? मग तुम्ही आत काय करताय? तुम्ही बाहेर या आणि दरवाजा लावून घ्या, मी स्नेक कॅचर आणते. काही उपयोग नाहीये त्याचा आता. गेलाय ना. नाहीये? मग गेला कुठे? हे तर बंद आहे. नाहीये इथे. तुला तेच म्हणाले ना, नाग आता इथे नाहीये. अस्तिका, आम्हाला तुझी गरज होती आणि तू इथे नव्हतीस. दारं खिडक्या सगळं बंद आहे आणि आम्हाला कळलंच नाही नाग कसा आला कसा गेला. तू प्लीज यापुढे बाहेर जाताना आम्हाला कळवून जायचं. तू आता म्हणालीस ना दारं खिडक्या बंदच आहेत. रात्या, मगासपासून एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मी तुम्हाला म्हणाले ना, आज रुपाली म्हात्रेने केतकी काकूंवर हल्ला केला. सकाळपासून केतकी काकूंची मान दुखत होती आणि रुपाली म्हात्रेने त्यांच्या मानेलाच स्पर्श केला होता आणि त्यानंतर केतकी काकूंच्या वेदना थांबल्या. असं कसं होऊ शकतं? नाही नाही, त्या मनोरमा आजीची शक्ती. आईची शक्ती विरोचकाकडे. आपण किती प्रयत्न केले, किती लढलो, पण आपल्या हाती काय लागलं? हार, एकेकाचा मृत्यू. तिन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर विरोचकाचा अंत होणार होता. आता आईची शक्तीच विरोचकाकडे. आता विरोचकाचा अंत होणं कठीण आहे. आपण हरलो नेत्रा. नाही आत्या, आपण हरलो नाही. आपल्याला माहिती आहे विरोचक हा साधा सुद्धा राक्षस नाही. त्रेतायुगात विरोचकाचा विनाश करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तीनही शक्तींचं अधिष्ठान असलेल्या त्रिनयना देवी आईला स्वतः यावं लागलं होतं. आपण तर फक्त तिच्या मुली होत, सर्वसामान्य. विरोचकाचा अंत करणं आपल्यासाठी कठीण असणार, पण अशक्य नाही. मी येऊ का? आम्ही दोघी असेपर्यंत असं काही होणार नाही. अगं पण तूच म्हणाली होतीस ना, तिन्ही शक्ती एकत्र आल्या तरच विरोचकाचा अंत होईल. मग आता मला यावर एकच मार्ग दिसतो, ते म्हणजे ते बुवा. पण त्या बुवानं कसं आणि कुठे शोधायचं? बाबा, देवी आईची इच्छा असेल तर आपल्याला बुवा नक्की सापडते. अगं पण कधी? वेळ निघून गेल्यावर. शेखर, संयम ठेवावा लागेल. कदाचित हीच परीक्षा असू शकते आपली. आणि आपल्याला जेव्हा बुवांना भेटायची इच्छा असते तेव्हा बुवा कधीच भेटत नाहीत. बुवा आपल्याला तेव्हाच भेटतात जेव्हा त्यांना आपल्याला भेटायचं असतं. आत्या बरोबर बोलतायत. बाबा, मला कळतंय हे सगळं दिवसेंदिवस जास्तच कठीण होत चाललंय, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहूया. आपण बुवांचा शोध घेत राहूया. मी काही करून बुवांना शोधून काढेनच. असं म्हणतात की मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारावी, म्हणून विचारते, काय इच्छा आहे शेवटची? जायला रुवा.
जगायचंय की मरायचंय? नाही ना प्लीज. जगायचं असेल तर तुम्हाला माझ्या गटात सामील व्हावं लागेल, विरोचकाच्या गटात, नेत्राच्या नाही. जर माझ्या गटात सामील झालात तर तुम्हाला जीवदान मिळेल. जी कोणी माझ्या बरोबर येईल तिचा जीव वाचेल, आणि जी येणार नाही ती अनंतात विलीन होईल, म्हातारीला जाऊन भेटेल. जीव वाचवायचा आहे की गमवायचा आहे? विरोचकाचं वचन आहे, जे म्हणाल तसं होईल. जे घडणार आहे तेच मी बोलते, आणि मी जे बोलते ते घडवतेच. सांगा काय करायचं? वाचायचंय की मरायचं? ठीक आहे. छापा आला तर केतकी, आणि काटा आला तर फाल्गुनी. शेवटची संधी देते, विचार करा. अजूनही वेळ आहे. जगायचंय की मरायचंय? आणि या सगळ्या प्रकाराबद्दल कोणालाही सांगायचं नाही, नेत्राला तर नाहीच नाही. जर सांगितलं तर असा मृत्यू देईन, असा मृत्यू देईन की त्यांची मान आता एकदम बरी झाली. रुपाली म्हात्रेने स्पर्श केल्यापासून झालंय. रुपाली आईच्या अस्थी घेऊन आली, आणि त्या अस्थींमधूनच तिने आईची दिव्य शक्ती मिळवली. आता ती दिव्य शक्ती आपल्याला परत मिळवायला हवी, आणि त्यासाठी आपल्याला आईच्या अस्थी लागतील. कुठे असतील आता त्या अस्थी? माहित नाही. आणि रुपाली एवढी मूर्ख नाही की आपल्या हाताला सहज लागतील अशा अस्थी ठेवेल. शोधाव्या लागतील. बघताय ना किती घाबरल्यात त्या. ती रुपाली मात्र दिवसेंदिवस यांना जास्तच घाबरवायला लागली. आता काय केलं तिने? मगाशी मी यांना बोलवायला गेले होते ना त्यांच्या खोलीत, तेव्हा तिथे आधीच रुपाली म्हात्रे होती. अशी बेडवर बसली होती आणि या दोघी खाली बसून रडत होत्या आत्या. काही सांगितलं का या दोघींनी? नाही ना. किती विचारलं मी त्यांना, तोंडून एक शब्द फुटत नव्हता त्यांच्या. एवढ्या घाबरल्या आहेत त्या. काहीतरी घडलं एवढं नक्की. आत्या, विरोचकाने आजींचा बळी घेतलाय. आता तो शांत नाही बसणार. आत्या, आपल्याला खूप सावध राहायला हवं. काकू मागे वा. आज या नागाला नाही सोडायचं.
नेत्र सांभाळून. तू इथे काय करतेस? मी मगासपासून किचन मध्येच आहे. नागाला येताना बघितलं म्हणून त्यालाच शोधतेय, पण दिसत नाहीये कुठे. नाग फाल्गुनी ताईंच्या खोलीत होता. तुला आवाज सुद्धा दिले. तुला आवाज नाही ऐकू आला आमचा? नाही नाही ना, कुठेच नाही सापडला. मी इथे आले हॉलमध्ये तर मला तो नाग किचन मध्ये जाताना दिसला, म्हणून मग मी किचन मध्ये गेले तर तिथे अस्तिका होती. ती सुद्धा नाग शोधत होती. मग तिला तो नाग खिडकीतून बाहेर जाताना दिसला, म्हणून आम्ही खिडकीतून बाहेर गेलो तर नाग कुठेच दिसत नव्हता. अचानक कुठे गायब झालं काहीच कळलं नाही. सगळीकडे शोधलं आम्ही. मम्मा, नाग परत येणार का मला बाईट करायला? मला मम्मीकडे जायचं नाही ना, मला मम्मीकडे जायचं. ताई शांत व्हा, असं काही होणार नाही. शांत व्हा. नाग सापडला नाही, कशी शांत राहू मी? रुपाली बहिणी आपल्याला काय म्हणाली? तिने आपल्याला घाबरवायला मुद्दाम असं केलं, फक्त हुलकावणी देण्यासाठी.